मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांची मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून निवड झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नावाची या पदासाठी चर्चा होती। त्यांच्याबरोबर या पदासाठी इतरही काही मंडळी उत्सुक होते। अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आता त्या आशियातील सर्वात मोठ्या महापालिकेला लाभलेल्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत। अश्विनी यांनी आतापर्यंत कोणती कामं केली आहेत, त्यांचा हा प्रवास नेमका कसा राहिला आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। अश्विनी भिडे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या। यापूर्वी त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना पायाभूत प्रकल्पांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यात ईस्टर्न फ्रीवे, मिलन सबवे उड्डाणपूल, मुंबई स्कायवॉक प्रकल्प आणि मिठी नदीची स्वच्छता यांचा समावेश आहे। यापैकी बऱ्याच प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी नागरिकांचे स्थलांतर करणे गरजेचे होते, ज्यासाठी त्या जनतेत जाऊन याबद्दलची माहिती त्यांनी दिली होती। अश्विनी भिडे यांची नियुक्ती पुन्हा पायाभूत सुविधा क्षेत्रात केली गेली। त्यावेळी अश्विनी भिडे अशा निवडक अधिकाऱ्यांमधून होत्या ज्यांची नियुक्ती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून करण्यात आली। पुढील नियुक्तीपर्यंत अश्विनी भिडे याच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत राहतील। अश्विनी भिडे यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर 1995च्या त्या महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी आहेत। 1997 ते 1999 मध्ये कोल्हापुरात सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या। यासह त्यांच्याकडे सिंधुदुर्ग, नागपूर जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचा अनुभव सुद्धा आहे। अश्विनी यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, MMRDA अतिरिक्त आयुक्त या पदांवर काम केलं आहे। यासह त्यांनी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या सचिव म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे। 2015 मध्ये अश्विनी यांनी मुंबई मेट्रो 3 ची धुरा सांभाळली। त्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या MD आणि मेट्रो वुमन अशी त्यांची ओळख झाली। डिसेंबर 2024 पासून अश्विनी भिडे मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत। अश्विनी भिडे यांची वैयक्तिक माहिती सांगायची झाली तर 25 मे 1970 मध्ये जन्मलेल्या अश्विनी भिडे या मूळच्या सांगली जिल्ह्यातून असून त्यांचं वय 55 इतकं आहे। 1995च्या IAS बॅचच्या त्या अधिकारी आहेत। 1997 मध्ये कोल्हापुरात इचलकरंजीच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली। त्यामुळे त्यांचा हा प्रवास पाहता अश्विनी भिडे यांचा हा संपूर्ण प्रवास नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। मुंबई महापालिका सध्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे। या काळात मुंबई महापालिकेला मोठ्या दिशादर्शकाची गरज आहे। अशा परिस्थितीत अश्विनी भिडे यांच्यासमोर आता मोठी आव्हाने आहेत। ही आव्हाने भिडे कशा पार पाडतात याकडे अवघ्या मुंबईकरांचं लक्ष लागून आहे। अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका पदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।